नेक्स्ट स्लाइड करायची आहे. चालेल. ओके चालेल चालेल काय प्रॉब्लेम. हो इरेज करायला येतं. हो हो चालेल. बघ आवाज यायला लागलाय सगळ्याला. कशाची तयारी चालू आहे? पोलीस भरती, रेल्वे, SSC GD कशाची तयारी? पोलीस भरती. मग पोलीस भरतीमधला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कुठला वाटतोय? GK मध्ये सगळ्यात जास्त अवघड काय वाटतं? म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना. बया जरा मोबाईल ठेवलं साईडला. पिल्या ठेव साईडला. काय नाही मोबाईलमध्ये. हां आता बाबांनो फक्त जर नीट जरी तुम्ही लक्ष दिलं, राज्यघटनेमधले जवळपास 125 कलमं तुमची पाठ करून घेतो. किती कलमं? क्वेश्चन तर घेतोच म्हणा, पण 125 कलमं मोजून 20 ते 25 मिनिटात पाठ करून घेतो. पहिली गोष्ट मोबाईल आहेत ना, आवाज सगळ्यांना मागं क्लिअर आहे? पहिल्यांदा एकच काम काय करायचं आहे, मोबाईल फक्त हात लावायचं नाही किंवा वर ठेवायचं नाही, खाली बँक्समध्ये घालून ठेवा मोबाईल. झालं? आता चालू करूया का? पहिल्यांदा माझं नाव, आता कुणाला माहीत नसेल बाबांनो, माझं नाव मंगेश गायकवाड आहे. माझं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे, म्हणजे सिंहगड कॉलेज पंढरपूरला. नंतर मी पण बँकेचं प्रिपरेशन करत होतो. 2022ला RRB PO मध्ये सिलेक्ट झालो होतो. रेल्वे TC मध्ये होतो आणि देन RRB क्लर्क 3 पोस्ट काढल्या. त्याच्यानंतर आपलं टार्गेट होतं LIC AAO. अजून त्याची वॅकन्सी आली नाही, वाट बघत बसलो आहे. मग आपले क्लासेस वगैरे चालू आहे. ऑनलाईनला गायकवाड सर नाव जरी टाकलं तर येतं SSC GD, रेल्वे. तुम्ही कोण बघत असाल किंवा कोण बघत नसतील. ओके आता चालू करूया. डायरेक्ट मुद्द्यात हात घालू का? फक्त नीट अगोदर पहिल्यांदा क्वेश्चन घेतो. एकाला सुद्धा घंटा बोर होऊ देत नाही. जर बोर झालं म्हणायचं लगेच, सर मला बोर व्हायला लागले, बास करा. लगेच बास करतो, काय प्रॉब्लेम नाही. या इकडं बघा. आता पहिली गोष्ट, पहिला क्वेश्चन काय आलाय, कर्नाटकमध्ये राज्यसभेची संख्या किती आहे? कशाची संख्या दादा? राज्यसभेची. एकदम शिस्तीत लक्ष द्या. पहिली गोष्ट दादा, आपल्याला नुसतं राज्यसभा जरी म्हणलं ना, मला सांगा राज्यसभा म्हणल्यानंतर तुम्हाला काय आठवतं? राज्यसभेला आपण कसलं सभागृह म्हणतो? काही सुद्धा लिहून घेऊ नका, टेन्शन नका घेऊ. अगोदर समजून घ्या की तर कंटेंट लिहून देणार आहे तुम्हाला मी. हां राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात का कनिष्ठ? कसलं सभागृह म्हणते ते? वरिष्ठ सभागृह म्हणतात. मला सांगा तुम्हाला जर राज्यसभेला उभारायचं असलं तर तुमचं वय किती पाहिजे? वय किती पाहिजे? वय किती? वय पाहिजे दादा 30. एवढं तर क्लिअर आहे. मला सांगा राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? कोण असते अध्यक्ष? उपराष्ट्रपती. कोण असतात दादा? उपराष्ट्रपती. मला सांगा उपराष्ट्रपती आहे ना दादा, जर तुम्हाला उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर वय किती पाहिजे? वय किती पाहिजे दादा? वय किती पाहिजे? 35. आता एक साधा क्वेश्चन विचारतो दादा, जर तुम्हाला म्हणलं दादा तुम्हाला उपराष्ट्रपती व्हायचं आहे, त्याची योग्यता काय? म्हणजे उपराष्ट्रपती होण्यासाठी तो माणूस दादा लोकसभेवर निवडून येण्याच्या योग्यतेचा पाहिजे का राज्यसभेवर? कशावर? उपराष्ट्रपती आहे ना दादा, जर तुला बनायचं असेल तर राज्यसभेवर निवडून येण्याच्या योग्यतेचा पाहिजे. आतापर्यंत हा क्वेश्चन आला नाही, भविष्यात येईल प्रश्न. जर तुम्हाला म्हटलं राष्ट्रपती जर व्हायचं असेल, राष्ट्रपतीसाठी वय किती लागणार आहे? 35. पण राष्ट्रपती होण्यासाठी दादा या ना यार एवढं काय विचार लागलाय. हा राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्या सदनावर निवडून येण्याच्या योग्यतेचं पाहिजे? लोकसभा. कुठल्या ह्याच्यावर? आता बघा कर्नाटकमध्ये राज्यसभेची संख्या किती? तुम्हाला कर्नाटक नाव आठवलं? कर्नाटकची राजधानी सांगा बरं काय? कर्नाटक. अरे लिहून घेऊ नका रे मॅडम, लिहून घ्या अजिबात, फक्त ऐकायचंय. मला सांगा कर्नाटकची राजधानी काय दादा? काय दादा? बँगलोर आहे. बरोबर आहे का? मला सांगा मी जर तुम्हाला म्हणलं बँगलोरमध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे, तुम्ही काय सांगताल? कशाचं आहे? बँगलोरमध्ये कशाचं हेडक्वार्टर आहे? कशाचं हेडक्वार्टर आहे? इस्रो. मी जर म्हणलं पोरांनो इस्रोचा लॉंग फॉर्म काय आहे दादा, तर काय सांगताल? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. मी जर म्हणलं पोरांनो इस्रोची स्थापना कधी झाली? 1969. आता कोणाच्या लक्षात राहत नाही त्याला सांगतो दादा. मला सांगा इस्रो, इस्रो वरनं एक शब्द बनतो, इस वरनं काय झालं? किस. काय झालं दादा? किस झालं का नाही? मला सांगा किस माणसं कधी सकाळी 6 पासून रात्री 9 वाजेपर्यंत करते का नाही ते दादा? अरे ट्रिक आहे दादा, म्हणजे अरे रिअल आहे रे हे. आता इस्रो वरनं, इस वरनं काय झालं? किस. किस सकाळी 6 पासून कितीपर्यंत करते ते?
9 वाजेपर्यंत. म्हणजे इस्रोची स्थापना कधी झाली दादा? 1969. ही 1969 जे आहे ना वर्ष दादा, एवढं महत्वाचं आहे, तुम्ही विचार नाही करू शकत. 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. किती बँकेचं? किती बँकेचं दादा? 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. आता जर तुम्हाला म्हटलं दादा, ज्यावेळेस 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? कोण होते दादा? इंदिरा गांधी होती. मला सांगा, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? एकच झालेलं दादा, बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, इंदिरा गांधीला पहिला भारतरत्न मिळाला, हा का नाही? पहिला भारतरत्न कुणाला मिळाला? तर इंदिरा गांधीला. मग इंदिरा गांधीला भारतरत्न कुठल्या वर्षी मिळालं? 1971. सगळ्यात VIP प्रश्न, इंदिरा गांधीला भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? तर 1971. लक्षात कसं ठेवायचं? तारखा लय महत्वाच्या असतात दादा. मला सांगा, इंदिरा गांधी गडी आहे का बाय आहे? बाय आहे ना. मग मला सांगा, पोराची अपेक्षा काय असेल? पोरांनो, तुम्हाला जर आयटम असली तर तुम्ही काय त्या आयटमला काय बोलता सांगा? तू फक्त एकटी मला साथ दे, म्हणता का नाही? तू फक्त काय दे, माझी मी कसं पण करून पोलीस होऊन दाखवतो तुला, म्हणतो का नाही आपण? म्हणजे आपण कुठल्या पण दादा मुलीला काय म्हणतो? तू फक्त एकटी मला काय दे, साथ दे. एकटी साथ, योग दिसतं इथं, एकटी साथ, बस. आणि इस्रोची कधी दादा? 1969. ईस्वरनं काय झालं? सकाळी 6 ते, आणि आपण बाईला काय म्हणतो असतो दादा? तू फक्त एकटी काय दे, साथ दे. म्हणजे 1971ला कोणाला मिळाल्या दादा? कुणाला मिळालं? इंदिरा गांधीला मिळालं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला द्या. अजून आपण प्रश्नाकडे गेलो नाही. आता बँगलोरमध्ये सगळ्यात महत्वाचं एक हे बघा, मला सांगा, तुम्ही आयटमला 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये गायचरला पाठवता का नाही दादा? अरे हा का नाही? मग कशावरनं पाठवता दादा? तसं ना, कशावरनं पाठवता? गुगल पे का फोन पे? कशावरनं पाठवता दादा? मग मला सांगा, जर तुम्हाला म्हटलं फोन पे वरनं तुम्ही गर्लफ्रेंडला 10 रुपये पाठवलं, कशाला? गायच्यात द्यायला, बरोबर आहे? मग जेव्हा तुम्ही तिला 10 रुपये देता दादा, मगच ती तुमच्या घरी येते का नाही दादा? म्हणजे बंगल्यात येते का नाही रे दादा? अरे हा का नाही? म्हणजे फोन पेचे हेडक्वार्टर कुठे आहे दादा? कुठे आहे दादा? बेंगलोरला. मग जर तुम्हाला म्हटलं दादा, फोन पेची स्थापना कधी झाली? तर 2015. काय कराय? आपण फोन पे जर गर्लफ्रेंडला केली मगच बंगल्यावर येणार आहे ना. म्हणजे फोन पेचं हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगलोरला. कुठे हेडक्वार्टर आहे? बेंगलोर. आता जर तुम्हाला म्हटलं फोन पेची स्थापना कधी झाली दादा? आणि प्रत्येक पोरग जर त्या 15 दिवसाला गर्लफ्रेंडला फोन पे वरून पैसे पाठवून बंगल्यात बोलवतं का नाही रे दादा? अरे हा का नाही? म्हणजे 2015 दादा फोन पेचं काय दादा? स्थापना वर्ष. किती दादा? 2015. आणि हेडक्वार्टर कुठे आहे दादा? आणि मला सांगा, तुम्ही जर गर्लफ्रेंडला जर बाबा बंगल्यात बोलवलं, तर मला सांगा, बंगल्याच्या समोरची सगळी काय असेल? झाडच झाडं असतील का नाही दादा? अरे आहे का नाही? जर म्हणलं दादा, बेंगलोर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? तर वृक्षभोवती नदीच्या किनारे. कुठल्या नदीच्या? म्हणजे बेंगलोरवरनं काय झालं? बंगला. आता मला सांगा, ही माझं घर आहे दादा, घराच्या साईडला आपली चिलार असते का नाही हो? अरे यू नो चिलार? चिलार रे, काटेरी झाडं असतात माहिती आहे? हा, म्हणजे बंगल्याच्या शेजारी असे भोवती आपण काय लावतो? चिलार लावतो का नाही? झाडं लावतो का नाही? म्हणजे वृक्ष भोवती. बेंगलोर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? वृक्ष भोवती. आता मग जर तुम्हाला म्हटलं दादा, बेंगलोरला काय काय? बेंगलोरची टोपण नावं काय? मला सांगा. एक आहे दादा सायन्स सिटी. काय दादा? नंतर आहे दादा स्पेस सिटी. बरोबर आहे का नाही? जर म्हणलं सायन्स सिटी कोणत्या शहराला म्हणते? तर कुठल्या शहराला म्हणते ती? बेंगलोर. स्पेस सिटी कुठल्या शहराला म्हणते ती? बेंगलोर. जर म्हणलं गार्डन सिटी कोणत्या शहराला म्हणते ती? गार्डन म्हणजे बागेचं शहर, कोणत्या शहराला म्हणते? तर बेंगलोर. कळतंय का नाही? कसं लक्षात ठेवायचं बघा. मला सांगा, तुम्ही बंगल्यात कुठल्या पण आंडू पांडूवाल्या पुरीला बोलवताय का? ज्या पुरीचं बाबा सायन्स झालंय ना, काय झालंय? सायन्स म्हणजे विज्ञान, सायन्स शाखेतली असली पाहिजे दादा. आणि तिला कशाची आवड असली पाहिजे? झाडात येण्याची आवड असली पाहिजे, म्हणजे गार्डन. आणि त्या गार्डन मध्ये आल्यानंतर आपण काय म्हणतो? मला काहीतरी स्पेस पाहिजे दादा. काय पाहिजे? स्पेस. म्हणजे सायन्स सिटी, गार्डन सिटी आणि स्पेस सिटी. मजाकचा भाग सोडा, आपल्या लक्षात राहतंय ना, दॅट्स इट. लक्षात राहायला लागले? अजून एकदा रिकॉल करा. इस्रोची ट्रिक काय सांगितले दादा? इस्रोची स्थापना कधी झाली? 1900. ईस्वरनं काय झालं? सकाळी 6 ते कुठं करत असतो? बंगल्यात का रस्त्यावर? म्हणजे बेंगलोर. इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगलोर. स्थापना कधी झाली? 1969. मला सांगा, राज्यसभेला कसलं सभागृह म्हणतोय?
अहो राज्यसभावर शब्दच बनतो ना राजा. राजा वरिष्ठ असतो का नाही? आणि राजाचं वय, आता मला सांगा तुम्ही जर भविष्यात राजा झाला, आपण पहिल्यांदा लगेच 90 क्वार्टर घेत नाही दादा, पहिल्यांदा 30 घेतो दादा. किती घेतो दादा? बरोबर, थोडंसं चव कशी लागते बघतो. म्हणजे वय किती पाहिजे दादा? 30 पाहिजे. आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. एवढं तर कळालंय. मला सांगा इस्रोची स्थापना झाली 1969ला, मग त्यावेळेस किती बँकेचं राष्ट्रीयकरण झालं? त्यावेळेस पंतप्रधान कोण होतं? आणि इंदिरा गांधीला भारतरत्न कधी मिळाला? मग मला सांगा 1971 लक्षात ठेवायसाठी काय सांगितलं? इंदिरा गांधी कोण आहे? बाई आहे ना. मग आपण पुरीला आयटमला म्हणतो ना, तू एकटी 7 दे म्हणतो. एकटी काय दे? म्हणजे 1971ला काय झालं? इंदिरा गांधीला काय मिळाला? भारतरत्न मिळालं. मी जर तुम्हाला एक आता भारतरत्नाचा विषयच निघाला, मी जर म्हणलं पोरांनो भारतरत्नाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1900. आता मला सांगा भारतातला सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे दादा? मग मला सांगा जर आपल्या तुम्हाला मला कुणाला जर भारतरत्न मिळाला, आपण लोकांसमोर जाऊन चव मारणार का नाही? अरे हा का नाही? अरे भारतरत्न मिळाला चव मारणार ना. चौवरनं काय झालं दादा? 1954. आता 1954ला आहेत ना भारतातलं जे टॉप 4चे पुरस्कार आहेत ना, टॉप 4चा पुरस्कार सांगा. पहिला कुठला? भारतरत्न. 2 नंबर कुठला आहे? पद्म. 3 नंबर? 4 नंबर? बस, या सगळ्या पुरस्काराची स्थापना काही झाली 1954. मग मला सांगा भारतातलं जे पुरस्कार आहेत दादा, हे पुरस्कार कोणत्या कलमाच्या अंतर्गत देतात? हा, कलम किती? मला सांगा भारतरत्न एक पुरस्कार आहे दादा. मला सांगा तुमचं वय 18 झाले. 18 वय म्हणजे तुम्ही कितवीत आहे हो दादा? 12वीत आहे ना. मग तुम्ही आता 12वी तुमची झाली असेल किंवा अजून कोणतरी बारका असेल, 12वीत गेल्यानंतर लोक तुम्हाला समजा तुम्ही कॉलेजला गेला, मग शेजारची लोक तुम्हाला नावं ठेवत होती का नव्हती? पोरग लय बिघडले, पोरीचा नाद लागले, हा म्हणतो का नाही दादा? आणि पोराला दारूचा पण नाद लागला आणि वरनं गांजा फुकायला लागले, म्हणते का नाही? म्हणजे आपल्याला लोक पदव्या कधी देते? जेव्हा आपण 12वीत गेलो ना दादा, आणि आपलं 12वीत वय किती असतं? म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, ज्ञानपीठ जे पुरस्कार आहेत ना, हे कलम 18च्या अंतर्गत देतात. कळालं? अरे हा का नाही? आता मेन क्वेश्चन करूया. आता कर्नाटकला आपण काय म्हणतो माहिती आहे? कॉफीचं. बाबा भारतात सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन कुठं होतं? बरोबर आहे का नाही? आता मला सांगा एखाद्या पुरीला जर म्हणलं अगं प्लीज ना चल ना माझ्यासोबत कॉफी प्यायला, ती नाटकं करते का नाही? नको ना, आमचे पप्पा बघतात म्हणते ना. मग मला सांगा एखाद्या पुरीला जर म्हणलं कॉफी प्यायला चल, तर ती काय करत असते दादा? काय करते? नाटक. मग आपण तिच्यासमोर मस्तपैकी गाणं म्हणतो का नाही? तुम तो ठहर परदेसी म्हणतो ना. म्हणजे यक्षगान जे लोकनृत्य आहे ना दादा, यक्षगान हे लोकनृत्य कुठल्या राज्याचं आहे दादा? कर्नाटक. आपण जर पुरीला कॉफी प्यायला बोलवल्यावर ती काय करते? नाटक. म्हणजे कर्नाटक टॉप कशामध्ये? कॉफीमध्ये. आणि ती जर नाही म्हणली तर आपण तिच्यासमोर काय करतो? गाणं म्हणतो का नाही? मग गाणंवरनं काय झालं? यक्षगान नृत्य कुठल्या राज्याचं आहे दादा? बरोबर आहे. आणि सगळ्यात एक अजून एक महत्वाचा क्वेश्चन आहे दादा, कंफाला. काय दादा? कंफाला. ही कंफाला म्हणजे मसराची शर्यत आहे दादा. कशाची शर्यत आहे? ही सगळ्यात मोठी शर्यत भारतातली दादा. ही शर्यत कुठं होती दादा? कर्नाटकला होती. कुठं होती दादा? आता बघा कर्नाटकमध्ये राज्यसभेची संख्या किती आहे? 10, 11, 12 वरीलपैकी नाही. आता सांगा, एक गॅस मटका मारा गेला का? एवढं काय ओपन टू क्लोज मारायचं? हा 11, अजून 12. एक जण म्हणते 12, एक जण 10 म्हणा, मी वरीलपैकी नाही म्हणतो दादा. हा आन्सर काय दादा? 12. आता लक्षात कसं ठेवायचं? सगळ्यात महत्वाचं असतं दादा लक्षात ठेवून. मला सांगा तुमची गर्लफ्रेंड आहे दादा, काय? अरे समजायला काय, सगळ्यांचं हाल तेच आहे रे. आमचं पण हाल तेच आहे, तुमचं पण हाल तेच आहे बाबा. असू दे, हा म्हणायचं आपण फक्त. मला सांगा आपली गर्लफ्रेंड आहे दादा, आणि गर्लफ्रेंड सोबत आपण लय इमोशनल अटॅच आहे, एवढं प्रेम करत होतो ना तिच्यावर, आई शपथ सांगतो लिमिटच्या बाहेर. आणि तिचं लफडं 4-5 जणांसोबत बाहेर आपल्याला दिसलं. आपल्या चेहऱ्यावर काय पडतील हो दादा? आट्या पडतील का नाही? आपण अख्ख्या गावासोबत भांडण केले त्यासाठी. तिची लफडी किती जणांसोबत? 4-5 जणांसोबत. आपल्या चेहऱ्यावर काय पडलं दादा? आट्या पडल्या का? जर म्हणलं कर्नाटकमध्ये लोकसभा सीट किती आहे दादा? आट्यावरनं काय झालं? किती झालं? 28. कर्नाटकमध्ये लोकसभेची सीट किती आहे दादा? 28. आपल्याला विचारले का इथं राज्यसभेची किती आहे तिथं? 12. मग मला सांगा तुमच्या चेहऱ्यावर आट्या पडल्या दादा, मग पोरग डिप्रेशन, पोरग प्रेम केल्यानंतर पोरग डिप्रेशन मध्ये जाते का पोरगी डिप्रेशन मध्ये जाते? पोरग का डिप्रेशन मध्ये जातं?
का तर त्याच्यात किडे असतात दादा. काय असतं दादा? किड. मग मला सांगा, जेव्हा आपल्याला गर्लफ्रेंडचं सगळी लफडी काले ते आपल्या चेहऱ्यावर आट्या पडले, त्या आपल्या जिंदगीचे किती वाजणार आहेत हो दादा? जिंदगीचे काय वाजणार आहे दादा? काय काय पोरं असतात ना 4-5 वर्षाच्या नातात, जर समजा ती पोरगी जर सोडून गेली, मला सर तीच पोरगी दिसायला बघा हो, तिथं म्हणतात तर तसं, बघू नको म्हणतात तसं. म्हणजे काय दादा, कर्नाटकमध्ये राज्यसभेची संख्या किती आहे दादा? 12. क्लिअर झालं? आता ही स्लाइड जरा थोडी पुढे घेतो, ज्याचं एक्सप्लेनेशन दिलंय ना लक्षात राहिले का आपण बघू. पहिली गोष्ट, इस्रोची स्थापना काय झाली? 1969 ला. किती बँकेचं राष्ट्रीयकरण झालं? इंदिरा गांधीला कोणत्या वर्षी भारतरत्न मिळालं? 1971. 1971 लक्षात कसं ठेवायचं? एकाच बाईनं 7 दे 1 7, बरोबर. 1971. मग मला सांगा, भारतरत्न पुरस्काराची स्थापना काय झाली? पद्मविभूषण, पद्मभूषण. मग हे सगळे पुरस्कार कलम कुठल्याच्या अंतर्गत? कसे लक्षात ठेवायचं दादा? बाहेर 12वीला गेल्यानंतर आपल्याला नावं ठेवायला चालू करतात का नाही? म्हणजे पदव्या देतील. 12वीत आपलं वय किती असतं दादा? आता मला सांगा, बँगलोर हे शहर कोणत्या नदीच्या किनारे? आपण जर बंगल्यात कुणाला तर घेऊन गेले तर साईडला वृक्ष लावतो का नाही दादा? बरोबर आहे. आणि बेंगलोरमध्ये दादा फोनपेचं हेडक्वार्टर कुठं आहे दादा? हा, म्हणजे गर्लफ्रेंडला आपल्याला जर बंगल्यात बोलवायचं असेल तर अगोदर 10 रुपये फोन पे करायचं. ते किती दिवसांनी येणार आपल्याकडं? किती दिवसानं? 15 दिवसानंतर येणार का नाही? म्हणजे 2015ला फोनपेची काय झाली? स्थापना झाली. आणि फोनपेचं हेडक्वार्टर कुठं आहे दादा? बेंगलोर. एवढं तर कळायला लागले सगळ्याला, इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. मला सांगा, कर्नाटकमध्ये लोकसभेची सीट किती आहे? 2. ट्रिक कशी सांगितली दादा? गर्लफ्रेंडनं काय केलं? प्रेमाचं नाटक. नाटक केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर काय पडल्या? आणि तिचं बॉयफ्रेंड किती होतं? 4-5 होतं. आणि आपल्या जिंदगीच्या किती वाजल्या दादा? काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा, जर तुम्ही कॉफीमध्ये 1 नंबरचं राज्य कुठलं आहे? कुठला दादा? कर्नाटक. ओके. आता कर्नाटक जसं कॉफीमध्ये 1 नंबरला आहे का दादा, तसं सोन्यामध्ये पण 1 नंबरला कोण आहे दादा? कर्नाटक. मला सांगा, एखाद्या पुरीला जर तुम्ही 3 तोळ्याचं सोनं जर करायचं म्हटलं, ते नाटक करील का हो? असं वसकून घेईल, दे माझंच आहे, मी लय प्रेम करते तुझ्यावर म्हणतील का नाही दादा? म्हणजे सोनं घेताना पुरगी कधी नाटक करते का? नाही. कॉफीमध्ये 1 नंबर, सोन्यामध्ये 1 नंबरला कोण आहे दादा? कर्नाटक. क्लिअर झाले सगळ्याला? पहिला क्वेश्चन क्लिअर आहे का? बोर होतंय का दादा? जरी बोर झालं काय नाही करा, सांगा तेवढं मला. आता नेक्स्ट क्वेश्चन वाचा. क्वेश्चन आता दादा, रावत बाटा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कुठल्या दादा? राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. आन्सर काय दादा? राजस्थान. बरोबर आहे का नाही? इथंपर्यंत क्लिअर आहे. आता रावत भाटावरनं शब्द काय बनतोय? राव. शब्द काय बनला इथं? मला सांगा, राव आपण कुणाला म्हणतो दादा? राजा लोकांना म्हणतो का नाही दादा? किती लोकांना? कुठल्या लोकांना म्हणतो? राजा लोकांना. मग राजावरनं काय झालं? आणि राजासारखी लाईफ आपण वयाच्या कितीपर्यंत जगू शकतो दादा? 25. म्हणजे लोकसभा सीट किती आहे दादा? कळायला लागल्या? आपण राव कुठल्या आंडोपांडोला म्हणतो का दादा? नाही. कुणाला म्हणतो दादा राव? राजा लोकांना. राजाचं वय किती असतं दादा? म्हणजे लोकसभा सीट किती आहे दादा? आता दुसरा क्वेश्चन काय म्हणतो माहिती आहे? राजस्थानमध्ये दादा जे राष्ट्रीय उद्यान आहेत का दादा, ते राष्ट्रीय उद्यान कुठले? तुम्हाला एक ट्रिकमध्ये सगळं राष्ट्रीय उद्यान पाठ करून घेऊ का? अरे हा का नाही? लिहून घेऊ नका, काय नसते लिहून. इथं फिट झालं म्हणजे बस झालं. बघा, राष्ट्रीय उद्यान कुठली? राजस्थानमध्ये. एक ट्रिक सांगतो दादा. एक मुकुंद नावाचं पोरगा असतं दादा. कोण असतं दादा? कोण असतं? आणि एक असते दादा सारिका. कोण असते दादा? आणि ती मुकुंद असताना दादा सारिकावर एवढं प्रेम करत असताना लिमिटच्या बाहेर प्रेम करत असतं. कोण प्रेम करत असतं? कोणावर करत असतं? बरोबर आहे. आणि सारिकाचं ऑलरेडी असतात ना दादा, काय माहिती आहे का? ऑलरेडी तिला 4-5 बॉयफ्रेंड असते दादा. काय असते दादा? 4-5 बॉयफ्रेंड असते. मुकुंद कोणावर प्रेम करते दादा? आणि सारिकाला किती बॉयफ्रेंड आहेत? आता एखादं पोरगं जर एखाद्या पुरीवर जर प्रेम करत असेल दादा, तर ती पोरगं सारखं त्या पुरीच्या मागं करतं का नाही? आता तुम्ही केलंय का नाही कधी? नाही. मग जिंदगीत केलं काय? हे नाही तर बघा, मुकुंद कुणाच्या मागं फिरते दादा? आणि सारिका एकदा ह्या 4-5 जणाला घेऊन कुठे गेली माहिती आहे? वाळवंटात गेली दादा. कुठे गेली? वाळवंटात गेली. मग ह्या वाळवंटाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? डेझर्ट म्हणतो का नाही? काय म्हणतो दादा? बरोबर आहे का नाही? म्हणजे सगळ्यांची मीटिंग बसवली तिनं. 4-5 बॉयफ्रेंड. सांगतो तुला म्हणजे टाइम ऍडजस्ट कसा करायचा, म्हणजे तुला टाइम किती देणार, त्याला टाइम किती देणार. मग मुकुंद ऐका भारी ट्रिक आहे, लक्ष द्या. मुकुंद कोणावर प्रेम करतोय दादा?
सारिकाला बॉयफ्रेंड किती आहे? आणि ती कुठे गेली? वाळवंटाला काय म्हणतात? मग सगळी अशी खाली बसली ती सारिका असं सगळ्यांचा बाप असल्याने मी तुला 2 तास देते, तुला 2 तास देते. मग हळूच मुकुंद मला म्हणते मग माझ्यासाठी काय आहे का नाही म्हणते. काय म्हणते दादा? माझ्यासाठी काय आहे का नाही. मग त्यावेळेस सारिका मुकुंदाला म्हणते ए केळ्या तू गा बस तू करा जरा. काय म्हणते दादा? ए केळ्या तू गा बस तू गा. एवढं कळते का नाही तुम्हाला? मुकुंद कोणावर प्रेम करते दादा? सारिकाला बॉयफ्रेंड किती आहेत? 4-5 बॉयफ्रेंड आहेत. मग ती घेऊन कुठं जाते? वाळवंटाला काय म्हणते ती? डेझर्ट म्हणते ती. मग सगळ्यांची मिटिंग झालं 2 तास ह्याला 2 तास ह्याला. मग मुकुंद म्हणते माझ्यासाठी काय आहे का? मग ती काय म्हणते ती? केळं. बस मला सांगा मुकुंदवरनं काय झालं माहिती आहे? मुकुंद राष्ट्रीय उद्यान. कुठलं दादा? मुकुंद राष्ट्रीय उद्यान. सारिकावरनं काय झालं? सरिस्का राष्ट्रीय उद्यान. कुठलं दादा? आणि डेझर्टवरनं काय झालं? डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. कुठलं दादा? डेझर्ट राष्ट्रीय उद्यान. आणि केळ्यावरनं काय झालं? केवला देवी राष्ट्रीय उद्यान. कुठलं दादा? केवला देवी. कळायला लागल्या? रावत भाटावरनं आपण शब्द काय बनवला? राव. आपण राव कुणाला म्हणतो दादा? आणि राजाचं वय किती आहे? म्हणजे लोकसभा सीट किती आहे दादा? आता मला सांगा त्याच्यानंतर मुकुंद कोणावर प्रेम करते? सारिकाला किती बॉयफ्रेंड आहेत? त्याला घेऊन कुठं जाते? वाळवंटात. मग सगळ्यांनी टाइम ऍडजस्ट केला. मग आपला मुकुंद काय म्हणला? माझ्यासाठी काय आहे? मग ती काय म्हणली? केळ. म्हणजे मुकुंद राष्ट्रीय उद्यान, सरिस्का राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान आणि केवला देवी राष्ट्रीय उद्यान. क्लिअर व्हायला लागले का सगळ्याला? अरे हा का नाही? आता जर तुम्हाला म्हणलं दादा राजस्थानची राजधानी काय? राजस्थानची राजधानी काय? काय दादा? आणि जयपूरचं टोपण नाव काय? काय म्हणते ती? पिंक सिटी. म्हणजे गुलाबी शहर. आणि राजस्थान मधलं कुठल्या शहराला तलावाचं शहर म्हणतो आपण? राजस्थान मधल्या कोणत्या शहराला तलावाचं शहर म्हणतो? उदयपूरला. कशाला म्हणतो दादा? उदयपूरला आपण काय म्हणतो दादा? तलावाचं शहर. मला सांगा उदय म्हणजे दादा सूर्य उदय होते का नाही दादा? सूर्य जर उदय झालं तर त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट कशावर पडतो दादा? तलावावर पडतो का नाही? अरे तलावात पाणी असतं का नाही रे बाबा? झालं. क्लिअर व्हायला लागले सगळ्याला? अरे हा का नाही रे? आता एक साधा प्रश्न विचारतो. जसं रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प आहे ना तसा कैगा अणुविद्युत प्रकल्प कुठल्या राज्यात आहे? कुठल्या दादा? बस कैगा अणुविद्युत प्रकल्प कुठल्या राज्यात आहे दादा? कर्नाटक. क्लिअर झाले का दादा सगळ्याला? अरे हा का नाही? मला सांगा लोकसभेची सगळ्यात जास्त सीट कुठल्या राज्यात आहे? किती आहेत दादा? हा किती आहेत दादा? उत्तर प्रदेशमध्ये 80. सगळ्यात जास्त. 2 नंबरला कोण आहे सांगा? किती आहेत महाराष्ट्रात? 48 आहे का नाही? 3 नंबरला कोण आहे? कोण आहे? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये किती आहेत? ए भाऊ 2 मिनिटात पाठ करून देतो. UP 80. मला सांगा उत्तर प्रदेशवरून शब्द बनवा उत्तर. मला सांगा हे आपण जे प्रश्न विचारतोय तुम्हाला दादा त्याचं उत्तर कोण देऊ शकतं दादा? ज्या पोराला भविष्यात 80च्या पुढे मार्क पडणार आहे. कितीच्या पुढं? म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये किती आला दादा? 80. आपल्या महाराष्ट्र दादा महाराष्ट्रामध्ये किती आहे दादा? 48. महाराष्ट्रात किती आहे दादा? बरोबर आहे काय? मला सांगा महाराष्ट्रावरून शब्द काय म्हणतो? महान. आता मला सांगा तुमच्या समोर जर एखादा महान माणूस आला तर तुम्ही त्याच्यासाठी काय वाजवता? टाळ्यावरनं. काय झालं? 48. अरे हा का नाही? जुळतंय का नाही रे? टाळ्या 48. इकडे तिकडे ऍडजस्ट करा ना थोडंफारसं. बघा पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये किती आहे दादा? 42. किती आहेत पश्चिम बंगाल? मला सांगा पश्चिम बंगालवरनं शब्द बनला बंगला. काय म्हणला दादा? मला सांगा तुम्ही जर एखाद्याला घेऊन बंगल्यात गेलाय दादा आणि तुमचा मित्र मागणं आलाय. कुठनं आला दादा? आणि तुमचं चालू आहे 2 जण आहे तुम्ही बंगल्यात मस्तपैकी. मग तुमचा मित्र येऊन तुम्हाला जर डिस्टर्ब करायला लागला तर तुम्ही त्याला काय म्हणतो? चल बे कुठनं आला निघ लवकर. चल बे म्हणता का नाही दादा? अरे चल बे म्हणता का नाही बाबा? बंगल्यात जर कोण आलं तर आपण काय म्हणतो? चल बे. बे वरनं काय झालं? 42. किती झालं? आता बघा बिहार. बिहारमध्ये लोकसभाची सीट किती आहेत माहिती आहे? किती आहे? किती आहे? 40. आता शब्द काय पकडायचा? हार. मला सांगा लग्नात हार घालतात माहिती आहे? जी ए भैया लक्ष दे की इकडं. बिहारवरने शब्द काय झाला? हार. मला सांगा हार कसा किलो आहे दादा? 40 रुपये किलो आहे का नाही? हार कसा किलो आहे? उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा सीट किती आहे दादा? उत्तर प्रदेश रे. उत्तर कोण देऊ शकतं दादा? ज्या पोराला दादा भविष्यात जाऊन किती मार्क पडणार? 80. महाराष्ट्रामध्ये किती आहे दादा? महान लोकांसाठी काय वाजवल्या?
आणि बंगल्यात जर तुम्ही दोघं जण गेलाय आणि तिसरा मित्र आला तर तुम्ही त्याला काय म्हणता? चल बे. बे वरनं काय झालं? आणि बिहारमध्ये किती आहे दादा? मला सांगा, बिहारमधनं शब्द काय बोलतोय? हार. हार कसा किलो आहे दादा? संपला विषय. क्लिअर व्हायला लागले? टॉपची 4 राज्य झाला. अजून एक सांगतो दादा, तमिळनाडू. काय दादा? तमिळनाडूमध्ये किती आहे दादा? किती आहे दादा? कधी पण लक्षात ठेवा बाबांनो, हे सगळ्यात जास्त महत्वाचे असते. आपल्याला फक्त पहिलं दुसरं माहिती आहे, तिसरं चौथं पाचवं आले की आपल्याला माहित नाही. टॉप 5 कधी पण लक्षात ठेवायचे. तमिळनाडू. तमिळनाडू त्याच्यावरून एक शब्द बनतो बघा, मिलना. काय बनतो दादा? अरे तमिळनाडूवरनं शब्द बनतो का नाही? मिलना. आता मला सांगा, तुम्ही जर समजा एखाद्या पुरीला म्हणलात आपल्याला भेटायचंय, भेटणे म्हणजे मिलना ना, बरोबर आहे. मग ती म्हणते नाही यार, माझे पप्पा घरी आहेत, प्लीज यार, पप्पा 2:30 वाजता कामाला जातात म्हणते ना, मग मी 3 वाजता येते. मग जी आपण तिला भेटायला किती मिनिटासाठी बोलवतो? 5 मिनिटासाठी. पण जी तिला 3 वाजता घेऊन जातो, किती वाजता आणून सोडतो दादा? 9 वाजता. जो तिचा बाप पण ती दोघं पण संघ येतील दादा, बरोबर आहे का नाही? म्हणजे तमिळनाडूमध्ये लोकसभा सीट किती आहे दादा? 39. क्लिअर व्हायला लागलंय का दादा? अरे हा का नाही? मला सांगा, इस्रोची स्थापना कधी झाली? 1900. कसं लक्षात ठेवलं की सकाळी 6 ते ती पण कुठं? बंगल्यात. इस्रोचं हेडक्वार्टर कुठं आहे? बँगलोर. 1969ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? पंतप्रधान कोण होतं? इंदिरा गांधीला भारतरत्न कधी मिळालं? कसं लक्षात ठेवायचं? एकाच बाईला म्हणतो एकटी फक्त 7 ते 1900. कळायला लागले का नाही? आता जर तुम्हाला ह्यातनं पण एक प्रश्न आला दादा, हा प्रश्न आतापर्यंत बनला नाही, भविष्यात बनला. 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी होते. तर त्यावेळेस RBIचे गव्हर्नर कोण होते? हो हा, गुंगलू कर जरा थोडं. हा बघायचं, इंदिरा ज्यावेळेस 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं ना दादा, त्यावेळेस गव्हर्नर होता दादा LK झा. कोण होता दादा? आता मला सांगा, 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, त्यावेळेस पंतप्रधान बाई होती का नाही? त्या बाईला आपण समजा झकास काम केलं बाई, लाल लाल करून टाकलं. यो लाल वरनं काय झालं? आणि झकास वरनं काय झालं? LK झा. काय लागलं? म्हणजे गव्हर्नर कोण होते दादा? LK झा. क्लिअर व्हायला लागले? काय प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, फोनपेची स्थापना कधी झाली हो दादा? 2000. मला सांगा, गर्लफ्रेंडला फोनपे किती दिवसात करतोय? किती रुपये करतोय? ते डायरेक्ट कुठे येते आपल्या? म्हणजे फोनपेची स्थापना 2015. हेडक्वार्टर कुठे आहे दादा? काय लागलंय ना? मग मला सांगा, बेंगलोर हे शहर कुठल्या नदीच्या किनारे? कुठल्या? वृक्षभोवती. मला सांगा, बेंगलोरला आपण कसलं शहर म्हणतो दादा? गार्डन. बरोबर आहे का नाही? मला सांगा, बंगल्यात आपण कुठल्या पुरीला घेऊन जातो आणि तिला काय आवडलं पाहिजे? झाडं. म्हणजे काय दादा? गार्डन. म्हणजे गार्डनमध्ये तिला काय पाहिजे? स्पेस. म्हणजे गार्डन सिटी, इलेक्ट्रॉनिक शहर, सायन्स सिटी, स्पेस शहर. एवढं तर कळते? इथंपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता थांबा, हे झालं आपलं, हे चालू. रावत बाटा. राव आपण कुणाला म्हणतो दादा? आणि राजाचं वय किती आहे? लोकसभा सीट किती आहे दादा? 25. आता मला सांगा, मुकुंदला कोण आवडते? सारिकाला किती बॉयफ्रेंड आहेत? कुठे घेऊन गेले? मग काय म्हणली? सगळ्याला टाइम ऍडजस्ट केला का नाही? मुकुंद तवा काय म्हणला? माझ्यासाठी काय आहे का नाही? मग सारिकाला काय दिली? म्हणजे मुकुंद राष्ट्रीय उद्यान, सरिस्का राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट राष्ट्रीय उद्यान आणि केवला देवी राष्ट्रीय उद्यान. हे कुठे आहेत दादा? राजस्थानमध्ये. कळायला लागले ना सगळ्याला? काय प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, राजस्थानची राजधानी काय दादा? जयपूरला काय म्हणतो? उदयपूरला काय म्हणतो? म्हणजे सूर्य उदयल्यानंतर सगळ्यात जास्त कुठं पडतो? तलावातच पडतो ना, म्हणून तलावाचं शहर. उत्तर प्रदेशमध्ये दादा लोकसभा सीट किती आहेत? ट्रिक काय सांगितले? अरे जी लोक उत्तर देतील त्यांना भविष्यात जाऊन किती मार्क पडणार? मला सांगा, महान लोकांसाठी आपण काय वाजवतो? नंतर पश्चिम बंगाल. बंगल्यात कोण जर आलं तर काय म्हणतो? चल बे म्हणतो का नाही? 42 दादा. त्याच्यानंतर दादा हार कसा किलो आहे दादा? 40 रुपये किलो आहे का? नंतर तमिळनाडूमध्ये दादा किती सीट आहेत? आपण एखाद्या पुरीला मिळण्यासाठी जर गेलो, किती वाजता घेऊन जातो? 3. माघारी कधी आणतो? म्हणजे तमिळनाडूमध्ये किती आहे दादा? 39. आता नेक्स्ट घेऊ का? घ्या, समजायला लागले ना? बोर होत आहे का? जरी बोर, तुम्ही लिहायचं ना, आधी लागू नका. लिहायला लागलाय का? परत लिहायला टाइम देतो ना मी तुम्हाला. बघा, आता घागरा युद्ध कोणत्या वर्षी झालं? काय झालं? अंदाज मटका? 1500. बरोबर आहे. घागरा युद्ध कधी झालं दादा? 1529. आता ह्याच्यावरून तुम्हाला एक ट्रिक सांगतो दादा, नीट लक्ष द्या.
मला सांगा घागरा पोरं घालते की पुरी घालते त्याला? पुरी घालते त्या ना. मग मला सांगा पुरीचं गुडघ्यात असेल तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दादा, बरोबर आहे, त्यांना कळत नसतं काय. मग एखादी पोरगी जर समजा दुकानात गेली, कुठे गेली दादा? आणि एकदा दुकानात गेली, दुकानदाराला काय म्हणले माहिती आहे? एक 10,000 रुपयाचा घागरा होता. कितीचा? 10,000 रुपयाचा घागरा आहे आणि हिचं गुडघ्यात आहे दादा. आणि ही काय म्हणली दुकानदाराला? मला 15 रुपयाला 2 म्हणली. काय म्हणली? 15 रुपयाला 2 15 रुपयाला म्हणजे 1529. कुठं दिसते ऑप्शनला? 1529. अरे घागरा जर ड्रेस पोरगी जर दुकानात मागायला गेली तर दुकानदाराला काय म्हणते? 15 रुपयाला 2. 15 रुपये म्हणजे हे 15, 2 म्हणजे हे 2 आणि 2 नावरनं काय झालं? 9. कळतंय का नाही रे दादा? हा, आता मला सांगा बक्सर युद्ध कोणत्या वर्षी झालं? 1700. बरोबर आहे. कसं लक्षात ठेवतं का? पाठच करताय तुम्ही? अबे गांजा पण पाठ करत असते ती. बक्सर युद्ध 1700. आता ह्याची एक ट्रिक सांगतो बघा. बक्सर वर्ण शब्द काय म्हणतो दादा? बॉक्स. काय म्हणला? आता मला सांगा तुम्ही जर समजा एखाद्या आता पोरगीसारखं झालं, एखाद्या आंटीला दिला दादा. काय झालं? आंटीला. मला सांगा ज्यावेळेस तुम्ही एखादा बॉक्स आंटीला देता दादा, तुम्हाला भीती राहते का नाही रे दादा? तिच्या नवऱ्यानं बघितलं हाणल्यावर काय करायचं दादा? म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय वाटतं दादा? खतरा. काय वाटतो दादा? खतरावरनं काय झालं? पण ती बाई घाबरती का नाही? तरी पण काय घेणारच दादा. आणि काय करणार? चव मागणार दादा. काय करणार? चव वरनं काय झालं? 64. कळायला लागले ना? घागरा युद्ध कधी झालं दादा? 1500. कसं लक्षात ठेवायचं? 15 रुपयाला 2. 1529. आणि त्याच्यानंतर बक्सर युद्ध दादा. बक्सर युद्ध कधी झाले? आता बॉक्स आपण कुणाला दिला दादा? मग आंटीला द्यायचं म्हणजे आपल्यासाठी काय दादा? तरी पण आंटी घेते का नाही? काय दादा? चव मारती. म्हणजे 1764. पानिपतचं पहिलं कधी झालं दादा? 1500. कधी? 1500. दुसरं तिसरं 1761. बरं, आता एक साधा प्रश्न विचारतो. तराईंचं पहिलं युद्ध कधी झालं? तराईन 1100. मास्तर बाबा तराईंचं पहिलं युद्ध कधी झाले? 1191. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा ह्याच्यावरून तुम्ही ट्रिक कसं बनवणार? तुम्ही पाठच केलंय का? अबे काय लागा नो. बरं ठीक आहे चला. घ्या असू द्या, मी सांगतो पुढे घ्या. वास्को दी गामा भारतात कोणत्या वर्षी आला? 1498. मला सांगा वास्को दी गामा जेव्हा भारतात आला ना, तो किती दिवस राहिला होता माहिती आहे? अरे ट्रिक आहे, तुम्हाला डेट लक्षात करून घ्यायला लागलोय. वास्को दी गामा जेव्हा भारतात आला ना त्यावेळेस किती दिवस राहिला होता माहिती आहे? 2 आठवडं भारतात राहिला होता. किती आठवडं? ट्रिक आहे ट्रिक. 2 आठवडं म्हणजे किती दिवस असते तर? जेव्हा ती भारतात 2 आठवडे राहिले ना वास्को दी गामा, आई शपथ सांगतो त्याच्या चेहऱ्यावर नुसते अट्ट्याच पडले. आपल्या भारतात कशी लोक आहेत तुम्हाला माहित नाही दादा. आपल्या घरात लाईट गेल्यावर बाहेरच्याच बघ तिथे आहे का नाही ते. म्हणजे वास्को दी गामा जेव्हा 2 आठवडे भारतात राहिला ना त्याच्या चेहऱ्यावर काय पडल्या? अट्ट्यावरनं काय झालं दादा? 1498. आता एक मला क्वेश्चन सांगा दादा. 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं त्यावेळेस गव्हर्नर कोण होता दादा? LK. बरोबर आहे. आता तुम्हाला जर थोडं प्रश्न रिकॉल करू, लिहून घेऊ नका मॅडम, लिहून घेऊ नका, थोडं जरा शांत घ्या. हे परत आन्सर सांगतो तुम्हाला. बघा इकडे 14 बँकेचं राष्ट्रीयकरण काय झालं? 1900. पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधीला भारतरत्न कधी मिळालं? 1900. गव्हर्नर कोण होता 14 बँकेच्या टायमाला? LK झा. आता त्याच्यानंतर भारतरत्नाची स्थापना कधी झाली? पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मभूषण या सगळ्या पुरस्कार कुठल्या कलमाच्या अंतर्गत येतात? कलम 18. एवढं तर कळालंय. आता मला सांगा फोनपेची स्थापना कधी झाली? फोनपेचं हेडक्वार्टर कुठे आहे? बेंगलोरला. बेंगलोर शहर कुठल्या नदीच्या किनारे आहे? वृक्षभोवती. आता मला सांगा दादा बेंगलोरला कसलं शहर म्हणतो आपण? इलेक्ट्रॉनिक शहर, सायन्स सिटी, स्पेस सिटी, गार्डन सिटी म्हणतो का नाही आपण? एवढं सगळं खरं आहे. आता त्याच्यानंतर इस्रोचं हेडक्वार्टर कुठे आहे दादा? राजस्थानमध्ये लोकसभा सीट किती आहेत? 25. राजस्थानची राजधानी काय? जयपूरला कसलं शहर म्हणतोय? तलावाचं शहर कोणत्या शहराला? कशाला? उदयपूरला म्हणतो. मला सांगा भारतात सगळ्यात जास्त हायेस्ट लोकसभा सीट कुठे आहे? इथे दादा 2 नंबरला कोण आहे?
हा, महाराष्ट्रात किती आहेत? 3 नंबर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये किती आहेत? 42. बिहारमध्ये किती आहेत? बिहार 40. आणि तमिळनाडूमध्ये मिलण्याला भेटायला गेल्यानंतर 3ला घेऊन जातो, 9ला जातो. म्हणजे तमिळनाडूमध्ये किती आहे दादा? आता मला सांगा, कॉफीमध्ये 1 नंबरला कोण आहे? सोन्यामध्ये कोण आहे? कोल्हार खान कुठे आहे दादा? KGF पिक्चर बघितलं का? KGF. हा, कोल्हार खान कुठं आहे तुमचं? कर्नाटकमध्ये. कुठं आहे दादा? कळायला लागलं का? इथंपर्यंत सगळ्याला क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का? मला सांगा, मुकुंद राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे दादा? हा, सरिस्का, डेझर्ट, केवला देवी. काय प्रॉब्लेम आहे का? कैगा अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? कैगा, कर्नाटक. क्लिअर झालं. आता त्याच्यानंतर बक्सर युद्ध कोणत्या वर्षी झालं? पानिपतचं पहिलं. पानिपतचं पहिलं 1500, दुसरं, तिसरं 1761. इथंपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आता बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन वाचा. मैं एक क्रांतिकारी के रूप में कार्य करता हूं, हे कोण म्हणलं होतं? हा, कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोण म्हणलं? हे म्हणायला लागले का? नीट सांगा. हा, बोला. हा, बोला लवकर. हा, काय? पंडित जवाहरलाल नेहरू. हा, मला सांगा, कोण म्हणलं होतं दादा? पंडित जवाहरलाल नेहरू. मला सांगा, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आता मला सांगा दादा, पंडित जवाहरलाल नेहरू, तुम्ही मैं एक क्रांतिकारी के रूप में कार्य करता हूं, शब्द काय पकडता सांगा बरं? क्रांतिकारी. अरे हा का नाही? तुम्ही जर एखाद्या वेळेस क्रांतिकारक जर झाला तर पुढच्याचे जे लाल करून टाकचाल का नाही ना दादा? अरे हा का नाही? लाल वर्ण काय झालं दादा? पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते दादा? हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता मला सांगा दादा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाले? बोला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाला? लवकर लवकर बोला. 1962. तुम्हाला ट्रिक्स देऊ का ह्याची? अरे ट्रिकले अभ्यास करणार बाबा, रट्टा मारून काय होतं? काय यार तुम्ही पण. राजेंद्र प्रसाद वर्ण शब्द काय म्हणला? राजा. म्हणला का नाही? राजेंद्र प्रसाद वर्ण काय झालं? राजा. मला सांगा, आपण राजा कुणाला म्हणतो दादा? आपल्या बाला म्हणतो का नाही? बा म्हणजे वडील रे. बा माहिती आहे ना तुम्हाला? इथं शब्द यूज करते, तुझा बा कुठे गेलाय म्हणतात ना? हा का नाही रे? मला सांगा, आपल्यासाठी राजा कोण आहे दादा? बा. बा वर्ण काय झालं दादा? बा वर्ण काय झालं? बासर. मला सांगा, सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला होता? कुठे झाला? हा बोला. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कुठे झाला? कटक. आणि कटक कुठे आहे दादा? कटक, उडीसा. कुठे आहे दादा? आता मला सांगा, सुभाषचंद्र बोस वर्ण शब्द काय झाला? बॉस. काय झाला? बॉस. मला सांगा, तुम्ही नोकरीला लागला तर तुमचा कोण ना कोणतरी बॉस असणार आहे ना? आणि बॉस आपल्याला काय करतो दादा? कटकट करतं का नाही? अरे तुम्हाला कटकट शब्द माहिती आहे का नाही रे? म्हणजे इथली भाषा तिकडली भाषा अशी वेगळी काय नाही ना? काय वेगळी वाटते माझी भाषा? हा, म्हणजे भाषा वेगळी वाटते काय रे? म्हणजे सोलापुरी भाषा वाटते का? नाही ना? आता बघा, सुभाषचंद्र बोस वर्ण शब्द काय झाला? बॉस. बॉस आपल्याला कटकट करतो का नाही रे? अरे हे काम केलं नाही, ते काम केलं नाही दादा, हे कर ते कर, घरी काय काम आहे तुझं म्हणतो ना? काय करतो दादा आपल्याला? कटकट. आणि कटकट वर्ण काय झालं? कटक. कटक कुठं आहे दादा? मग मला सांगा, ओडिसामध्ये लोकसभा सीट किती आहेत हो दादा? किती आहेत? ओडिसामध्ये लोकसभा सीट किती आहेत? किती आहे दादा? ओडिसामध्ये लोकसभा सीट किती आहे दादा? 21. किती आहे दादा? आता कसं लक्षात ठेवायचं? ओडिसावरनं शब्द काय म्हणतोय? तुम्ही शब्द बनवा. मॅडम थांबा जरा. हा, ओडिसावरनं शब्द काय म्हणतोय? ऑडी. काय म्हणतोय दादा? मला सांगा, तुम्ही जर एखाद्याला कुणाला जर ऑडी गाडीत घेऊन गेला तर तुम्ही किस करणार आहे का नाही रे? काय करणार आहे दादा? किस. किस वरनं काय झालं दादा? 21. बस काय लागलंय ना? ओडिसावरनं शब्द काय झाला? ऑडी. ऑडी गाडी जर कुणाला घेऊन गेलो तर आपण काय करतो तिथं? काय करतोय रे भैया? काय करतोय? हा,
काय करतोय किस. किस वरनं काय झालं दादा 21. मला सांगा ओडिसाची राजधानी काय दादा. काय दादा आपण ऑडी गाडी घेण्यासाठी ईश्वराकडे जातो का नाही. ईश्वरा मला ऑडी गाडी घे दादा. आणि भुवनेश्वरला आपण काय म्हणतो माहिती आहे मंदिराचं शहर म्हणतो दादा. काय म्हणतो दादा. आणि दुसरं आपण भुवनेश्वरला म्हणतो दादा हॉकीचं शहर दादा. काय दादा हॉकीचं शहर. क्लिअर व्हायला लागले का बाबा. एवढं तर समजायला घ्या. नेक्स्ट लगेच बघा. हा गोबी वाळवंट कोणत्या देशात आहे. चीन मंगोलिया वरीलपैकी दोन्ही वरीलपैकी नाही. मंगोलिया का अजून बोला. आळस देऊ नको रे भाया. काय लागा एखादी मॅडम असती तर असं डोळं पापण्या सुद्धा हल्ले नसते तुमच्या. तसं कसं मॅडम आहे ती. हा गोबी वाळवंट कोणत्या देशात आहे दादा. बघा आन्सर काय दादा. चीन पण आहे मंगोलिया पण आहे. आन्सर आहे दादा वरीलपैकी. कळायला लागले ना वरीलपैकी दोन्ही. आता मला सांगा गोबी. गोबीवरनं काय झालं दादा कोबी. कोबी माहिती आहे का तुम्हाला. अरे हा माहिती आहे ना कोबी. मला सांगा कोबी आपण कुठं खातो दादा. अरे कुठं खातो दादा. चायनीज मध्ये खातो ना. कुठं खातो दादा. ते चायनीजला ते पुरी खाते ती साईडला असते यार. हा आणि आपण जेव्हा पुरी सोबत खायलाच गेलं तर आपण काय म्हणतो ती गोबी आहे ना और मांगलो म्हणतोय. और काय करो मांगलो. चायनीज वरनं काय झालं दादा चीन. आणि मंगोलिया वरनं काय झालं मांगलो वरनं काय झालं मंगोलिया. आता चीनची राजधानी काय दादा. काय दादा बिझी. कसं लक्षात ठेवतं का पाठच केले. मला सांगा लोक चायनीज खाण्यात बिझी राहतात का नाही. तो चायनीज खायला गप्पा गप्पा ह्या पण हाताने खाल्ले ह्या पण हाताने खाल्ले. म्हणजे चायनीज खाताना लोक काय करते ती बिझीवरनं काय झालं बरोबर आहे ना. आणि लोक बिझी राहण्यासाठी अजून एक कार्यक्रम करतात माहिती आहे तुम्हाला. सायकल मारतात दादा. काय मारतात दादा. त्याला काय म्हणतो आपण सायकलीचं शहर. काय म्हणतो दादा सायकलीचं शहर. आता एक मला सांगा कोरोना पहिल्यांदा चीन मधल्या कुठल्या शहरात आला होता. कुठल्या ह्याच्यात आलता वुहान शहरात आला होता. आता एक दुसरा एक प्रश्न विचारतो दादा. शंघाई एक शहर आहे दादा. कुठलं दादा शंघाई. या शंघाई शहरात दादा कशाचं हेडक्वार्टर आहे. हा कशाचं ब्रिक्स. ब्रिक्स कशाचं हेडक्वार्टर आहे. आता ब्रिक्स वरनं मला सांगा बी वरनं काय झालं हो दादा ब्राझील. काय झालं ब्राझील. आर वरनं हा रशियात आवाज लय आहे ना. आय वरनं इंडिया भारत. सी वरनं चायना आणि एस वरनं दक्षिण आफ्रिका. मला सांगा ब्राझील कशामध्ये टॉपला आहे दादा. कशामध्ये टॉपला म्हणजे कॉफीमध्ये काय आणि अजून ऊसात. काय दादा कॉफी आणि ऊस. कसं लक्षात ठेवतात दादा. हा हा ये पिलो ऊसात कॉफी हे करायला लागलाय का. ऊसात कॉफी प्यायचं पुढं जेलमध्ये जायचं दादा. ऊसात काय प्यायचं आणि कुठं जायचं जेल. जेलवरनं काय झालं ब्राझील. कॉफीमध्ये एक नंबरला कोण आहे ब्राझील. मग भारतात कोण आहे सांगा बरं. भारतात कोण आहे. हा आता ऊसात पण कोण आहे इथं देशामध्ये ब्राझील. आता रशिया राजधानी काय आहे बाबा. एक नंबर हसणार ही कोणतं पोरांना झोप कळतो. रशियाची राजधानी काय दादा काय मॉस्को. काय दादा आपण रशियाला जायचं म्हटल्यावर मास्क घालून जायचं दादा. काय घालून मास्क. म्हणजे रशियाची राजधानी काय दादा मॉस्को. आणि रशियाची करन्सी काय दादा रुबेल. आणि रशियाला गेल्यावर एकदम असं रुबाबात जगायचं दादा. कसं जगायचं म्हणजे रशियाची राजधानी काय दादा रुबेल. सॉरी करन्सी काय दादा रुबेल. तुम्हाला करन्सी पाठ आहेत का सगळ्या. भारताची करन्सी काय पाकिस्तानची हा इंडोनेशिया. इंडोनेशिया काय श्रीलंका CHL मालदीव नेपाळ. नेपाळ ऐका एका 2 मिनिटं ट्रिक देऊ का रे. हा तिथे लिहू का. या काय तुर्की देशाची चलन झाले बघा. एक वाक्य म्हणा माग म्हणता का बघा. आय मिस यू नाही दादा मिस PM. म्हणजे आय मिस PM म्हणजे काय दादा मी मोदीला मिस करायला लागलोय. आणि रशियाला मिस करायला लागलोय. आणि वरनं काय झालं यन. कळायला लागलंय का. आय मिस PM अँड आणि वरनं काय करायचं यन लिहायचं. आता बघा आय वरनं काय झालं माहिती आहे इंडिया. इंडिया म्हणजे काय दादा अरे बोलायला का. यम वरनं काय झालं मालदेव.
आय वरनं काय झालं दादा? इंडोनेशिया. काय झालं? इंडोनेशिया. नंतर दादा यस वरनं काय झालं दादा? CHL. काय झालं? CHL. यस वरनं काय झालं? श्रीलंका. बरोबर आहे का? पी वरनं काय झालं? पाकिस्तान. एम वरनं काय झालं दादा? मॉरिशियस. काय झालं? मॉरिशियस. आणि एन वरनं नेपाळ. चला एकदा मागं म्हणा. आय मिस PM आणि आय वरनं काय? आय वरनं इंडिया. एम वरनं आय वरनं, यस वरनं, यस वरनं, पी वरनं पाकिस्तान, एम वरनं काय? मॉरिशियस, एन वरनं काय लागलंय का नाही? लक्षात राहतंय का नाही? ह्या सगळ्या देशाचं चलन काय माहित आहे दादा? रुपया. काय दादा? रुपया. काय लागलंय का? आय मिस PM एन. ह्या सगळ्या देशाचं चलन काय दादा? रुपया. क्लिअर व्हायला लागलंय ना? अरे हा का नाही? आता मला सांगा ह्या CHL ची राजधानी काय? सांगा बरं. CHL ची राजधानी. रट्टा मारू नका, रट्टा मारू नका. CHL ची राजधानी काय? काय? व्हिक्टोरिया. CHL ची राजधानी काय दादा? व्हिक्टोरिया. हा. आता प्रश्न बघायचा, जर तुम्हाला मला नेपाळचे करन्सी काय दादा तर काय? रुपया म्हणणार आहे. नेपाळी रुपया वगैरे म्हणायचं नाही, डायरेक्ट रुपया म्हणायचं. पाकिस्तानचे म्हणल्यावर काय म्हणायचं? मॉरिशियस म्हणल्यावर, इंडोनेशिया म्हणल्यावर, श्रीलंका म्हणल्यावर, नंतर तुझं काय नेपाळ म्हणल्यावर कळायला लागले ना? सगळ्यांना कळायला लागले. काय प्रॉब्लेम आहे का मॅडम? हो काय झालंय? झोप लागायला लागले का? हो मॅडम. हां पाणी प्या, पाणी प्या. का थोडं दारू 90 आणो? हां बघा पहिला क्वेश्चन काय इथं बघा. तुर्की या देशाचं चलन काय सांगा? डॉलर, रुपया, लिरा का वरीलपैकी नाही? काय दादा? काय दादा? आता तुर्कीवरनं काय झालं? तिरक. आपण तिरक कोणाकडे बघतो? पुरीकडेच बघणार आहे. आणि जेव्हा आपण तिरक पुरीकडे बघतो दादा तेव्हा आपल्या तोंडात काय येते? लाळ येते का नाही दादा? तोंडात काय येते? लाळ येते ना. मग लाळवरनं काय झालं दादा? लिरा. बस काय लागलं ना. आता मला सांगा अमेरिकेचं चलन काय दादा? अमेरिकेचं चलन काय? बरोबर आहे का नाही? काय प्रॉब्लेम नाही दादा. अमेरिकेची राजधानी काय दादा? अरे पट्ट्या. वॉशिंग्टन DC कुठल्या नदीच्या किनारे? काय? वॉशिंग्टन DC कुठल्या नदीच्या किनारे? वॉशिंग्टन DC आहे ना, पोटोमेक आहे दादा. कुठल्या नदीच्या किनारे? मला सांगा वॉशिंग्टन DCला काय माहिती आहे? हॉलिवूड आहे माहिती आहे ना सगळं? अरे हॉलिवूडचं पिक्चर तर बघताय का नाही लगा? हॉलिवूड कुठं? अमेरिकेचंच आहे ना. आणि त्याचं ही कुठं? हॉलिवूड कुठं? वॉशिंग्टन DC मध्येच आहे ना हॉलिवूड. ज्या हॉलिवूड मधल्या हिरोईन आणि आपल्या बॉलिवूड मधल्या हिरोईन ह्या दोघांतला फरक काय सांगा बरं? गोऱ्या ते असते त्या ना. हा एवढं माहिती आहे बघ पोराला. आपल्याला जरा काय असते दादा? तिकडल्या कशा असते दादा? गोऱ्या. मग हॉलिवूड मधल्या ज्या हिरोईन असतात ना दादा त्या गोऱ्या कशासाठी असतात माहिती आहे? ती पोटावर पण मेकअप मारते त्या दादा. कशावर मारते दादा? पोटावर मेकअप. पोटावर मेकअप वरनं काय झालं दादा? पोटोमेक. कळायला लागलं. अमेरिकेची राजधानी काय दादा? पोटोमेक नाही, वॉशिंग्टन DC. आणि वॉशिंग्टन DC कुठल्या नदीच्या किनारे? का तर वॉशिंग्टन DCला काय दादा? हॉलिवूड. आणि हॉलिवूडचे हिरोईन काय करते? त्या पोटावर मेकअप मारते ते म्हणजे पोटोमेक. आता मला सांगा वॉशिंग्टन DC मध्ये सगळ्यात महत्वाचे 2 हेडक्वार्टर आहेत. कुठले सांगा? IMF आणि अजून IMF आणि अजून काय? IFC. जागतिक बँक माहिती आहे तुम्हाला? अरे माहिती आहे का नाही दादा? जागतिक बँकांनी IMFचं हेडक्वार्टर कुठं आहे दादा तुमचं? कुठं आहे? वॉशिंग्टन DC. ले महत्वाचा प्रश्न आहे दादा. मला सांगा जागतिक बँकेची स्थापना कधी झाली हो? कुठे झाली? कधी झाली? मुलींनो बोर व्हायला मॅडम. हां दुपारचं लेक्चर म्हणल्यावर कितीपर्यंत लेक्चर असते ते? हां रोज 1 पर्यंत आहे का? मग आपलं उशीरपर्यंत आहे गेलं. हां काय जेवण? हां 1 वाजता येणार सोडणारच आहे. हां बघा. हां 10 मिनिटं घेऊ का? काय प्रॉब्लेम नाही ना? बघा जागतिक बँकेची स्थापना कधी झाली दादा? 1945. कधी स्थापना झाली दादा? 1945. चला नेक्स्ट बघा. हां सिंहासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? भया 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 लक्ष दे. चल सिंहासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, गिरवन, माधव का वरीलपैकी नाही? बोला कुठला आहे दादा?
गिरवण का जिम कॉर्बेट? मस्त, जिम कॉर्बेट आहे का? ए बाबा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे सांगा बरं? कुठे कुठे दादा? उत्तराखंड का? बघा ह्याचा आन्सर काय दादा? सिंहासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे दादा गिरवण. आणि गिरवण राष्ट्रीय उद्यान कुठे आहे दादा? कुठे आहे दादा? गुजरात. मग मला सांगा भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे दादा? भारतातलं पहिलं कुठलं आहे दादा? मग जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे? हा, मला सांगा, जिमला कुठली लोक जाते? जिमला तुम्ही जाताय का? हा, बरोबर आहे. मग जाऊ द्या, जिमला जाते म्हणजे इट्स ओके दादा. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे का गेंड्यासाठी फेमस आहे दादा? कशासाठी फेमस आहे दादा? गेंड्यासाठी. बरोबर आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कशासाठी फेमस आहे? आता ही जी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे का, हे उत्तराखंड आहे मध्ये. कुठलं आहे दादा? भावांनो, राष्ट्रीय उद्यान एवढे महत्त्वाचे असतात. राष्ट्रीय उद्यान असू दे किंवा त्याची जी बारकी आहे झोपायला लागले आहे. हां बघा, उत्तराखंडमधली राष्ट्रीय उद्यान एका मिनिटात पाठ करून घेऊ का? राजस्थानमधले पाठ करून घेतलेत माहिती आहे ना? राजस्थानची ट्रिक काय सांगितलेली? मुकुंद सारिकावर लाईन मारते. सारिकाला किती बॉयफ्रेंड? घेऊन कुठं जाते? आणि नंतर सगळ्याला टाइम देते का नाही? मग मुकुंद काय म्हणते, माझ्यासाठी काय आहे का नाही? काय देते? आता तसं उत्तराखंडाचं सांगतो दादा. आता बघा, एक नंदा नावाची पोरगी असते दादा. कोण असते दादा? तुम्ही जिंदगीत ट्रिक विसरणार नाही. कोण असते दादा? मॅडम लक्ष द्या. एक असते राजा नावाचं पोरग. कोण असते दादा? आता पोरगी पोरगा म्हणलं तर लफडं ठरलेलं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही दादा. एक नंदा नावाची पोरगी असते आणि एक राजा नावाचं पोरगा असतो. राजा नंदावर एवढं प्रेम करत होतं ना, आई शपथ सांगतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तिचीच आठवण झालं. म्हणजे राजा नंदावर एवढं प्रेम करत होता. मग एकदा राजा काय करते माहिती आहे? नंदाला प्रपोज करायचं म्हणते दादा. काय करते? प्रपोज. मग प्रपोज करायला काय घेऊन जाते? ते मटण घेऊन जाते ते का गुलाब घेऊन जाते? ते तिला किलोभर मटण द्यायचं, गुलाब द्यायचं नाही दादा. हा, खा म्हणायचं, वाचा वाचा, कधी न मिळालं नाही दादा. हा, राजा नंदाला प्रपोज करायसाठी जाते. मग त्या टायमाला काय घेऊन जाते दादा? मग असं मस्तपैकी हसत बसते, गुडघ्यावर बसते माहिती आहे? आय लव्ह यू नंदा म्हणते. काय म्हणते दादा? आय लव्ह यू नंदा. मग नंदा म्हणते आय हेट यू म्हणते. काय म्हणते दादा? मग पोरग तर एवढं प्रेम करते, पुरीला तर प्रपोज केले, पोरगी तर नाही म्हणते. मनात जरा डाऊट येते ना. मग ती विचारते धाडस करून. राजा कोणाला विचारते? नंदाला. नंदा तुझं काय बाहेर चक्कर विक्कर आहे का? नंदा खाटशीर कानाखाली देते. मग नंदा काय म्हणते? मग कारण काय? मग काय म्हणते नंदा? राजा तू दिसायला हाय लुकडा. कसला दादा? आणि मला पाहिजे गुडगुडीत. कसला पाहिजे? गुडगुडीत. मग जवळ लुकडा जर एखादी जर पोरगी, मला सांग बाबा, तुला जर लुकडा म्हणलं, तुला राग येणार आहे का नाही? जवळ राग येतो ना दादा, डायरेक्ट कुठे जातो माहिती आहे बाबा? नंदा काय करतोय? परत राजा कुठे जातो माहिती आहे? जिमला जाते दादा. कुठे जाते दादा? नंतर गंगा नदीत पवायला पण जाते दादा. का तर पवल्यामुळे जरा बॉडी चांगली होते दादा. जेव्हा दादा नीट लक्ष द्या, एक नंद कोण असते? अरे बोला गेला का? मुलींना आवाज येत नाही लागा नो, काय अवघड आहे. एक कोण असते? दुसरं कोण असते? राजा नंदावर काय करते? मग काय घेते? काय म्हणते? मग ती काय म्हणते? आय हेट. कशासाठी? मग पोरगी जेव्हा पोराला लुकडाय म्हणते, तेव्हा भावाला राग आला. ते कुठे गेला दादा? नंतर गंगा नदीत पवायला चालू केला. भावाचं पॅकला पॅक दादा. हिथं 2 पॅक झाले तर हिथं 2-4 सगळीकडे पॅकच पॅक आहेत भावाचं. मग एकदा जेव्हा ह्याची बॉडी बनली, पॅक झाली, आणि तेव्हा नंदाला प्रपोज करायला गेला. नंदा आय लव्ह यू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग नंदा म्हणली आय लव्ह यू टू. मग दोघं आहेत ना दादा, गिजी गिजी करत गोविंदाचा पिक्चर बघायला जाते. ती कुणाचा पिक्चर बघायला? पाठ झालं का एवढं? तुम्हाला सगळी राष्ट्रीय उद्यान पाठ झाली. आता बघा, नंदावरनं काय माहिती आहे? नंदा देवी राष्ट्रीय उद्यान. राजावरनं राजाजी राष्ट्रीय उद्यान. फ्लावरवरनं व्हॅली ऑफ फ्लावर राष्ट्रीय उद्यान. व्हॅली ऑफ फ्लावर राष्ट्रीय उद्यान. नंतर जिमवरनं काय झालं? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. कुठलं दादा? जिम कॉर्बेट. गंगावरनं काय झालं? गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. आणि गोविंदवरनं गोविंद पशुविहार राष्ट्रीय उद्यान. काय लागले कर दादा? अरे हा का नाही? समजलंय ना? काय प्रॉब्लेम आहे का? आता अजून एकदा सांगा, कोण असते? कोण दुसरं कोण असते? राजा नंदावर काय करते? मग कसं प्रपोज करते? मग काय म्हणते?
ती काय म्हणते कशासाठी मग कुठं जाते परत कुठं जाते कचकाटून काय पडते तर नंतर कुठं जाते ते पहिल्याचा पिक्चर नंदावरनं काय झालं नंदादेवी राजावरनं फ्लावरवरनं झीमवरनं झीम कार्पेट गंगावरनं आणि गोविंदवरनं गोविंद पशु समजले सगळ्याला समजलं आणि सिंहासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे दादा गिरवण आता कसं लक्षात ठेवायचं दादा जर समजा तुमच्या समोर सिंह जर दिसला तर फाटून दरवाजा होते का नाही आपले अरे हा ना म्हणजे गिरतो ना आपण गिरतोवरनं काय झालं दादा गिरवण राष्ट्रीय उद्यान कुठलं दादा गिरवण